नामाचं कीर्तन साधन पैसुते, नामाचं कीर्तन साधन पैसुते, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तू गणाने, हरीच वैसोही कराई कशी, अवळी अनंत वर्मा, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तू गणाने. राम कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र जपावा सर्वकाळ, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तू गणाने. यावी नाही कसता पैसाधन, यावी नाही कसता पैसाधन, वाहतस्या नलगती सायास जावी वनांतरा, सुखे तो घरामध्ये. तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी, तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी, शहाणा तो धनी नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरामध्ये. दुसरे जग संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू ओम नमो करुणा करा देवा, तुमचा परम परमात्म्याला नमस्कार करू, संत महात्म्याला नमस्कार करू, ऐकणाऱ्या संतेकनाला नमस्कार करू, नित्याने नैमित्तिक वास्तु ग्रह प्रवेश निमित्त सेवेसाठी येथील महाराजांचा सर्व दोष परिहार होण्यासाठी या कलियुगाचं साधन एक भगवंताचं नाव आहे. चिंतन करत असताना अशी पुष्कळशी तुम्हाला प्रमाण सांगता येते. हरी कृता त्रेता द्वापार कली चार योग आहेत. या मानवी जन्माकरता युगाचं उदंड आयुष्य, उदंड पूर्व त्रेतायुगात कृतायुगात त्रेतायुगात आयुष्य कमी झालं, द्वापारयुगात आयुष्य कमी झालं, आणि आता या कलियुगात सुद्धा काही आयुष्य मर्यादा सांगत असताना अल्पायुष्य मागत, आणि अल्पायुष्यात आपण काय करू शकतो, म्हणून अल्पायुष्याचं साधन या मानवी जन्माला येऊन
या मानवी जन्माचं जसं उद्धार होईल आणि या अनंत जन्माची पापे कशी परिहार होते याचा विचार करणारे ज्ञानवादासारखे निवृत्तीसारखे सगळ्यांनी असा विचार आपण तो विचार केला. सगळ्या पापातून मुक्त होण्याचं साधन वेदाचं चिंतन केलं, शास्त्राचं चिंतन केलं. म्हणून चहुर्वेदेच्या 40 शास्त्री कारण 18 पुराण हरिसी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याचं वर्णन करतात, ज्याचं गुणगान गातात, त्याचं मंथन केलं. वेद काय म्हणते? वेद अनंत बोलिला अर्थ इतराची सारी निज निष्ठे नाम गावे विठोबासी शब्द. वेदाचं असं मत आहे की त्यानं पुष्कळसे त्या देवाबद्दल बोललेलं आहे, पण वेद सुद्धा म्हणून मला महाराज त्याचा महिमा कळाला. पण त्यानं एक आणून ठेवलं त्या वेदानं की निज निष्ठे नाम गावे. निज आणि निष्ठा. आता आपल्याकडे काय निज नाही ना निष्ठा नाही, हाय का? काम पडले तर कामगार, नाही तर नाही. निष्ठा आहे का? नाही. पण जोपर्यंत निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारे वर्म चुकू नये, मग निष्कामी निश्चरी विठ्ठली विश्वास पाहुणे वासनी प्रमाण आहे. अशी उदाहरण आहेत. चकोर पक्षी जसं चंद्राचा अमृत पिण्यासाठी चंद्राकडे पाहतो, चातक पक्षी जसं ज्यावेळेस समुद्रातलं पाणी पित नाही, वड्याचं पाणी पित नाही, नळाचं पाणी पित नाही, फिल्टरचं पाणी पित नाही, एक त्याच्या म्हणून एकाच्या कैवाडे उगवी बहुताचे कोडे. एका पक्षासाठी आज पाऊस इथं पडते, वरचंच पाणी पिणार जसं त्याचा हे जे दृष्टांत, तसं आपण एकाच निष्ठा भावने म्हणून निज निष्ठे नाम गावे. निज आणि निष्ठा मला. निज म्हणजे खरं, निष्ठा. आता आमचं खरं आहे का खोटं आहे ते तुमचं तुम्ही विचार करा. म्हणजे आमचं कसं दंडे करू भक्ती जन अंतरी भावना लोकांना दाखवायला मीच नाही. बघतो म्हणून महाराज म्हणते केवळ पण तो निज निष्ठे नाम गावे. निज म्हणजे खरं. या जगात खरं एकच सत्य आणि सत्य साचे खरे नाम विठोबाचे. सत्य आहे, साच म्हणजे निधान आहे, ते विठोबाचं नाव आहे. एवढं पलीकड पावन करणारे जे काही भगवंताचं नाव या कलियुगात श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून बाकी साधने या कलियुगात नाही महाराज. म्हणून माऊलीने सुद्धा अनुभवाने तुम्हाला आम्हाला हसपट सांगतात योगया दुसरी वायाची उपाधी दंपदन सर्वदोष निवारण. म्हणून सर्वजीवा तारण हरी एक. हरिनाम सार जीवाया नामाची उपमा त्या देवाची. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ. एवढं साधं सोपं सांगितलं तर अवघड काय? सोपं सांगितलं तर करायला अवघड कोण करते हो? महाराज म्हणते एवढं सोपं सांगितलं महाराज आम्ही लय बिजी आहोत. बिजी तर बिजी एका दिवशी बिजी सुटतोच. महाराजाचं म्हणणं आहे महाराज चिंतन करत असताना महात्मे सांगतात हे नाम पवित्र आणि पावन करणारे या कलियुगाचं साधन आहे. बाकी साधनाला किंमत नाही महाराज.
आहेत साधना नाही असं म्हणत नाही, पण साधनाला किंमत नाही मला. हे सगळे साधन कसे आपल्याला कुठेतरी दुःख देण्यात कारण म्हणून कधी नगरे साधन उचित विधी विधान न कडे सर्वता भक्तीपर्यंत पोहोचू पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणे खंडते सकारात्मक बोलतात. जन्माहून मरावं ही येळ झाली याची वाला लागलेली आहे. ती येळधार सुद्धा या भगवन नामनाने खंडन होती मला. म्हणून कधी न घडे साधन, कारण साधने घालीची काळाची अंक आहे. पुन्हा गर्भवासाला यावं लागते. पण गर्भवासाची यातना, गर्भवासाचं दुःख जर चुकवायचं असेल तुम्ही नामस्मरण करा, चुकवायचं म्हणा. आणि या गर्भवासाच्या दुःखाचं किती कुणाला सांगा मला. गर्भवासाचे दुःख गाडे नाकी तोंडी कर्म केले भगवतात वर्णन करतात नाथ महाराज. हे जे काही त्या गर्भवासाचं दुःख महाराज पुन्हा पुढे सांगावं. बरं या दुःखातून सगळे बाहेर आलो पाहिजे, पण या दुःखाचं ध्यान आहे का, कुणाला ज्ञात आहे का आपण या दुःखातून बाहेर आलेलं आहे. या दुःखाला जीव दिला गर्भवासामध्ये. विचार करा त्या गर्भवासाची अवस्था काय सांगू. गर्भीची मधुभूमितो नारायण मांस मौन मूत्र दाना तुझं क्षण क्षण आद्यास. त्या गर्भवासात नाकी तोंडी गर्भ नाका तोंडा सगळी कर्म केली मला. एवढं जे आपण तुम्हाला आता कीर्तनात आपलं पाय जरी दुखला तर समजा पाय जर दुखला तर कीर्तनात पाय लांब करायला जागा म्हणतो. तुम्ही तर म्हणते ना, जरी पाय जरी तिथं लांब केलं तर कोणाला तकलीफ आहे. म्हणून गर्भवासाचे दुःख सांगू कोणापुढे. एवढे या गर्भवासाच्या दुःखातून बाहेर आलो, पण या दुःखाची ज्ञात आहे का, या दुःखाची आपण या दुःखातून असं कधी विचार केला का आपण. मस्त झाला काय विचार देतात महाराजांचं असं म्हणणं आहे. कारण ज्यावेळेस बरोबर म्हणूनच तू खूप आलाय म्हणतात. तो जीव या गर्भवासाला भिला आणि त्या देवाला त्या गर्भाची प्रार्थना म्हणतात. एक वेळा करी या दुःखा वेगळी दुरिताची दारी आठवीन पाय हा माझा दिवस. आणि काय म्हणून तिथून आलो. रात्र आणि दिवस तुझं भजन करतो मन नको वचन देऊन बाहेर आला गेला. मग आता आपण गोष्टीचे माणसं होत. आठवीन पाय हा माझा दिवस रात्र आणि दिवस तुझं भजन करतो म्हणून देवाला सांगून त्या देवाला दया आली. देव तुम्हाला बाहेर ढकललं. येताची तुझी कर्मचार मान अडकली बाळरी अकांत मदलसा अभंग वाचा तुम्ही. अरे बाप येताना जर कर्मचार तुझी मान अडकली तर कुणाचं तर अंत आहे. तुझं तर अंत आहे, तर आईचं तरी अंत आहे. त्याचं नावच आहे बाळांत अंत. आता पुढचं पद बघू. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगता म्हणून आपण वचन देऊन बाहेर आले. मग आता आपण वचनबद्ध आहे का. तिथं सांगून का तुझं भजन करतो तुझं नामस्मरण करतो म्हणून तुम्हाला ढकललं पाहिजे. आणि ढकलल्याच्या नंतर इथे सोम ते कोण झाले मी कोणी आहे हे त्याच्या पाठीमागे मायेचं वार लागलं. आणि हे मी कळणार एकच अक्षर आहे मारक आहे, एकच असेल तारक आहे. कळला तर तारक आहे, न कळला तर दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून या मी एका अक्षराचं ज्ञान या मनुष्याला दिलेले. मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. मी कोण आहे. जोपर्यंत मी कळणार नाही तोपर्यंत आमचं सगळं भजन व्यर्थ.
मी स्पष्ट बोलतो बापूजी. हे आमचं भजन कसं आहे, भजन गाली बोगावई म्हणून चिंतन आहे बापू. भजनच कळलं नाही आणि आम्हाला भजक आणि भजन त्रिपुटी आहे. जोपर्यंत त्रिपुटीच्या आपण पलीकडे जाणार नाही तोपर्यंत भजनच करणार नाही. आमचं भजन नाही. म्हणून चिंतन करत असताना महात्मा सांगतात ही जी काही जो काही आहे जोपर्यंत त्रिपुटीच्या पलीकडे जाणार नाही तोपर्यंत आपला जन्म उद्धार होणार. म्हणून जोपर्यंत त्रिपुटीचे वळणण्याचं साधनच तुकोबाला सांगतात. या नामानं काय झालेलं आणि काय करणार नाही, काय नोही केले एकाची स्थिता विठ्ठली, सर्व साधनाचे साधन दोष उतरे पार. म्हणून श्रेष्ठ परिकर करणारे या तुको भगवंताचं नाम आहे. या नामानं काय झाले नाही, काय होणार नाही बापू. म्हणून ही साधन नामा कीर्तन साधन पैसे सगळ्या साधनाचं सोपं जे काही. म्हणूनच महात्म्याने तुम्हाला आम्हाला सगळ्याला सांगितलंय सोपे वर्म आम्हाला सांगितले. महात्म्याने किती या जीवाला सोपं करून दिले हो. सोपे वर्म आम्हा सांगितले संती म्हणून समाधीचे सुख सांगावं वाळूनी. महाराज म्हणते हे जे काही समाधीचं जे सुख आहे ते सुख या नामात आहे. पण समाधीचं सुख एक दिवशी ज्ञानी मिळणार आहे. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात नाम श्रेष्ठ परिकर पावन करणार. नामा कीर्तन साधन पैसोके तेच नाम. त्याला स लावलेला आहे. नामा कीर्तन जे काही आपण तो कीर्तन कोणतं नाम कीर्तन आहे. महाराज कीर्तनाची प्रकरण आहेत. 8 प्रकारचं कीर्तन आहे. आता आम्ही जे कीर्तन करणारे कीर्तन जे काही आहे 8 प्रकारचे कीर्तन. आता कोण कुठलं काय करील, कोण कुठलं काय करील. गुण लाभ लीला कीर्तन, नाम लीला नाम कीर्तन, हे सगळे जे काही आपण तुम्हाला त्या भगवंतांची जी काही लीला, ज्या भगवंताच्या नामाची जी लीला कीर्तन. म्हणून महाराज चिंतन करत असताना नामा कीर्तन म्हणजे ते नाम एका श्रीगुरूकडे जाऊन ते नाम त्याचा जो काही. म्हणून मला सांगते महाराज ते नाम घेत असताना तिथं लावले म्हणजे संतांच्या संगतीतून. म्हणूनच त्याला म्हटलेले आहे त्या नामात या जीवाची अवस्था काय होते. त्यांच्या संगतीतून म्हणजे त्यांच्या मुखकमलातून आलेलं जे काही. कारण ते नाम कसं आहे आणि ज्याच्या मुखातून आलेल्या नामाची काय अवस्था आहे. आले मुका वाटे अमृत वचन ते नताई निनवले जन. ज्यांची जी काही वाचा पवित्र झालेली आहे नामस्मरणाने, नामस्मरणाने म्हणून पिकले वाचा राम नाम. आणि आमची वाचा, आमची वाचा कशी झाली, निंदेमुळं अपवित्र झाली. मग त्यांची वाचा का झाली की केवळ पिकली देवाच्या राम नाम. एक आपण त्यांची वाचा पक्वदिशी झालेली आहे.
म्हणून त्यांच्या मुखात अमृत स्रव आहे. कारण महाराज म्हणते रामकृष्ण आम्ही उर्मणी साधली आणि त्याची लागली सकळ सिद्धी. ज्यांच्या मुखात अमृत हे स्राव आहे, हे अमृत कोणतं अमृत? यज्ञयागाच्या पुण्याने स्वर्गात जाऊन मिळालेलं ते अमृत सुद्धा या भगवंताच्या नामात ठीक आहे. मला तिन्ही गोड जिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत म्हणून या नामामृताची गोडी, नामामृत गोडीची ही नामामृताची गोडी ज्या जीवाला लागलेली आहे ते जीव अमर आहे. मला ते जीव अमर आहे. म्हणून अमर हा खरे की खोटे? आपण अमर आहे का मर काय हे कसे शोधून पाहायचं? म्हणून महाराज म्हणते या नामाने अमर या पंतोपत्नीचा आधार या भगवंताच्या नामात आहे. मला म्हणून एवढं परिकर पावन करणारं हे जे काही नाम आहे, म्हणून या नामाला विश्वास पाहिजे. केवळ विश्वासा वाचून कोणतंच आपलं कार्य आपण होऊ शकत नाही. प्रपंचालाही सुद्धा विश्वास लागतो आणि परमार्थालाही सुद्धा विश्वास लागतो. बघा तुम्ही, जर घर आपलं जर चांगलं चालायचं असेल तर आपल्या बायकोवर विश्वास ठेवला पाहिजे. 1 वर्षाची नोकरी जर शेवट जर जायचं असेल नोकरीवर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास नाही ते काय झालं हे काय झालं म्हणून कारणीभूत हा विश्वास आहे. विश्वासा वाचून आता एवढे मोठ्या कंपनी बांधक कुठे काही पण त्या नियमावर विश्वास आहे कंपनी चालते. तस एवढा मोठा माझा भगवान परमात्मा त्या नामावर जर विश्वास ठेवलो तर आपलं बरोबर नाही का? पण नाही आपला विश्वास चालले आमचं सगळं पण विश्वास नाही. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात ज्यांच्या मुखातून विशेष शब्द नाम ऐकून आणि ज्या नामाचं आपण जर चिंतन करतो आणि त्या नामाच्या बलावर आपले सर्व जे काही पाप आहे पाप जळाले पळाले. माऊलीने सुद्धा म्हणलं पापाचे कलप कुठं पुढे मागे येणार आणि जर तुम्ही दिवस मागे येतच माऊलीच्या आपण येतात माऊलीचे शब्द येतो आपले नाही. म्हणून महाराज म्हणते जडजीवा तारक एक हरी आहे आपले आपण जडजीव पण एवढे कीर्तन ऐकणारा एवढे भजन करणारा भागवत ऐकणारा कधी आमच्या बुद्धीला फरक पडले का बापू? एखादा त्या माणसाला बुद्धीला फरक पडले का गुरुजी? मग काय आम्ही जड बुद्धी आहे का आमची? म्हणून बापू जोपर्यंत जडजीवाचा उद्धार करणारे हे भगवंताचं नाम आहे महाराज. म्हणून माझ्यावर परिकर पावणीचा अनुभव तुकोबाराय म्हणतात. कारण नामाची अनुभूती घेतली. भामचंद्रावर ज्याने 13 कोटीच जप केलं रामकृष्णानी नामाचा आणि ज्या रामकृष्णानी नामाने आपण तो चित्त शुद्ध झालं. चित्त शुद्धीचे कारण आणि चित्त हे काय हे चित्त आपला मंगळ आहे महाराज. म्हणून आमचा परमार्थ का शेवटला आहे चित्त मंगळ. आम्ही सगळं करणारे पण देवलेली चांगली लेवताव धुवायला नाही. देव झालं तर मग कपडे धुतात का नाही असं आहे. म्हणून आपण कितीही जर करून त्याला एक प्रोत्साहन देतो नाही निर्मळ जीवन काय कधी तैसे नव्हे बोल. चित्त शुद्ध असलं तर सगळं आहे महाराज. पण महाराज म्हणते एकानं माझ्यासारखं निघाला कपडे घेतला
सनलाईट घेतला ते साबण बुडाले सतत म्हणजे आम्ही लहान असताना सनलाईट साबण होतो. त्याचं नावच काय म्हणजे सन म्हणजे सूर्य. जसं सूर्य चमकते तसं कपडे चमकते. कोण ठेवले त्याचं नाव त्या साबणाचं असू द्या, मला तिकडे जायचं नाही. महाराज म्हणते केवळ सगळीच आपण निर्माण सगळं घेऊन निघाला, ना विहिरीवर गेला नाही, ना तळ्यावर गेला नाही, आपण तुम्हाला नळाला धुला नाही, गटारीच्या पाण्यात उडाले नाही. सकाळपासून धुतो कपडे, आपण तुम्हाला धुतो, साबण लावतो, निर्मा टाकतो, सगळं काही करतो, एक दुरुस्त चाललेला बरोबर. अरे तू सकाळच्या वेळी ते कपडे धुवत आहेस काय इथून? म्हणजे कपडेच निघत नाही. काय निघत नाही? कशाचा दोष आहे? त्यावेळेस एकदम आपण तो का साबणाचा दोष आहे, का कापडाचा दोष आहे, कशाचा दोष आहे? त्यावेळेस पाण्याचा दोष आहे. तसं आमच्या सगळं भजे नामस्मरण चित्ताचा दोष आहे. चित्त नाही तुम्ही रोजच म्हणता रोज म्हणतो का नाही? मग कधी मध्ये गेलो का त्याच्यात नाही. आमचं सगळं परपंग दूध आठवण लिहू द्या आणि त्याला मुला त्याच्यात तरच काहीतरी याचं फळ आहे बापू. देवीनी संगमी नामतीर्थ ब्रह्मी चित्त नाही नामी करायचं वेळच नामासी विमुख. कोण पापी आहे जगात? ओनर नामासी विमुख तो नर पापिया हरिवीन धावयान पुरे पुराण प्रश्नित बोलिले वाल्मिक हरियाणा आम्हाला 3 लोकांचा उद्धार आहे. आमचा उद्धार होत नाही का? पण चित्त नाही निर्मळ म्हणून सगळा आपला चित्ताचे दोष आहे. मग त्या चित्ताचं दोष निवारण करणारं साधन त्या भगवंताचं नाम 88 उच्चारण विठोबाचे नाम. म्हणून तुमचं चित्त जर शुद्ध करायचं असेल अनन्य चिंतन भगवंत नामस्मरण करा. चित्ताचा दोष राहतो. चित्त शुद्ध झालं की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. कुणाचा शत्रू कोणी नाही जगात. आपला आपणच शत्रू आहोत. माझा मीच झालो शत्रू. कायची दारा कायचा पुत्र काजया घातला पसारू अहो जगत शत्रू आपला आपण. आपला शत्रू कोणी नाही. म्हणून महाराज म्हणते हे सगळं जोपर्यंत चित्ताचा दोष जाणार नाही तोपर्यंत आमचा परमार्थ फळाला येणार नाही.
म्हणून मला सांगते की सगळं दोष निवारण करण्याचं एकच साधन आहे त्या देवानं नामाचं कीर्तन. साधन पै सोपे जगते पापे जन्मांतरी नलगते सायास जावे वनांतर सुखे नारायण. आणि सुखानं आपल्या घरी देव येण्याचं साधन आहे मला. म्हणून बाबू तुला जर देव घरी आणायचा असेल तू काही करू नकोस. नलगती सायास कुठं वनात जाऊ नको, कुठं घरातच कसं कर. तिसऱ्या चरणात ठाईच या शब्दाचा इंद्रिय निग्रह करणार. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय. आणि या इंद्रियाचा राजा कोण आहे? मन. मनोराजा इकडे असे नांदतो त्याची जोगी मारी. पुत्र पौत्र संपन्न वारी. देवी कृपा केली रामावरी ग. म्हणून या देशा होतो नाही तरी बुडलो दिशा. दाता तुझी म्हणता महाराज हे महाराज म्हणते सगळ्या इंद्रियाचा राजा म्हणजे मन आहे. मन आता आपलं मनावरती का वागणार? काय काय करतो या मना बरी नाही त्या मनाची त्या मनाला माकड म्हटले. माकड मन हे माकड. पण माकड कधी स्थिर राहते का? काय उभारायची दृष्टा येते तुम्हाला? कसं त्यांना ते दृष्टांत माकड अजून सुद्धा म्हणते का माकडासारखं करत पुढे 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 करायला म्हणते का? बरोबर आहे काही माझे तेलुगू परिसर असल्यामुळे मराठी बोलायला चावड आहे. चिंतन करत असताना महात्मे सांगतात मन ही माकड आहे. मनाचा असा स्वभाव आहे पण मनासारखा दयाळू दाता या जगात आपण तुल्य नाही महाराज. पण म्हणून त्याला म्हणते मन करा आले प्रसन्न. पहिले मनाला प्रसन्न करा. आता ते मन प्रसन्न होण्यासाठी हे साधन आहे. हे जे मन आहे त्या भगवंत नामाने स्थिर अवस्था आहे. म्हणून मला एका ठिकाणी म्हटलेलं आहे राहू आता हेची ध्यान डोळा आणि मन लंपट कोंड कोंडून जीवे देह भावे
मग पुढे काय होते, वहील येणे कळस आले आणि स्थिरावले डोळा आणि मन एक पाहिजे. हे आपली सगळी इंद्रिय आहे. आणि त्याला ठाईच या शब्दाचा अर्थ म्हणजे त्याला इंद्रिय निग्रह म्हणतात. आणि एवढं जे योगात जे काही करत असताना पण त्या योगात कुठंतरी आपण तुम्हाला जरी थोडं चुकलं तरी पण मला मंत्र तरी थोडा दडाचा वेळा जरी असे मंत्र आहेत मला पण तैसा नव्हे मंत्र राज. हे मंत्र कसं आहे, तैसा नव्हे. बाकीच्या मंत्रासारखे मंत्र नाही. त्याला आमची तेलुगू मध्ये एक म्हण आहे, अन्निटकी भारी रामकृष्ण आहे. म्हणजे सगळ्या मंत्राचं सार म्हणजे मंत्रनाथ मंत्रबीज रामकृष्ण आहे. अन्निटकी भारी रामकृष्ण आहे म्हणजे सगळ्याचं सार आहे महाराज. म्हणून त्रिगुणेयासा निर्गुणेसा सारा सार विचार म्हणून परमार्थातलं सार काय आणि संसारातलं सार काय याचा निर्णय. परमार्थातलं सार म्हणून सारा सार विचार नाम धरा कंठी त्याच्या चिंतने निश्चय संकट म्हणून सारा सार विचार करा उठा. सार काय आणि आसार सार कळलं की झालं बस. फक्त आसाराच्या पाठीमाग म्हणजे नाश पावणाऱ्या वस्तूवर सगळ्याचं प्रेम आहे. आणि जे काही अविनाशी त्या भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामावर आपला विश्वास नाही. म्हणून कुठेतरी आपल्याला दुःख भोगावं लागते. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात ही जी काही सर्व सार म्हणून केवळ सांगतो तुम्ही बघा संसारातलं सार काय. सार 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 ठेवा नाम तुझे सार मनोनी सुळपाणी जपत आहे वारंवार. महाराज म्हणते केवळ आपण तो महाराज सार ही नामस्मरण आहे. परमार्थातलं सार म्हणजे भगवंताचं नामसार आहे आणि संसारातलं सार म्हणजे मीठ आहे. मीठ तुम्ही बघा आज आपलं दावं झाली नाही, आज या घरची वास्तू झाली. वास्तू केल्यावर जेवायला करते रकरकाल ते भाज्या काय गोष्टी काय 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 इथं नाही. आता जेवले असतील सगळे, आम्ही जेवले आता जेवले चिंतन करत असताना सगळेच मसाले घातले, चटण्या घातले, सगळे घातले, जर नाही मीठ घातलं तर सार. म्हणून संसारातलं सार मीठ आहे, परमार्थातलं सार नाम आहे. म्हणून सार 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 विठोबा नाम तुझे सरकार. या नामाने काय झाले नाही काय करणार. म्हणून असे अनेक प्रमाणाने दृष्टांत महात्मे सांगतात की तेच नाम ठाईच बैठून कराई चित्त आणि आवडी आनंद. अरे नामाने काय होत. अरे एक नामाचं एवढं प्रभुत्व आहे मानत. अरे अखिल ब्रह्मांड नायक तो भगवान परमात्मा. आपला देवपणा विसरतो माझा, विसरून आपला देवपण भाव. नामेची फुलला पंढरी राहो, न विचारी याती फुलला ठाव आणि लागा मेला पाव सुंदर. अरे अखिल ब्रह्मांड नायक जो या अन्य चिंतयाम त्याचं नामस्मरण करते अशा भक्ताच्या घरी तर आपण तुम्हाला एवढं नामाचं महत्व आहे बापू. पण नामावर आपला विश्वास नसल्यामुळे आपण कुठेतरी आपला जन्म वाया चाललेला आहे. म्हणून हेच आपण तो सांगण्यासाठी महात्मे तुकोबारायसारखे महात्मे नामबारायसारखे महात्मे या जीवाच्या कल्याणासाठी किती पराकाष्ठा घेतलेली आहे. कारण चिंतन करत असताना अवघड कोणी करत नाही म्हणून सोपं सांगण्यासाठी आलेली माझी तुकोबार आहे. पण ते सोपं सुद्धा ऐकायची तयारी आता शिल्लक नाही.
म्हणून महात्मे सांगतात हा एक मग सर्व इंद्रिय एकाग्र करा आणि प्रेमाने त्याचं नामस्मरण करा. आणि ते नामस्मरण कोणतं आहे? तिसऱ्याचे आपण करतो रामकृष्ण हरी विठ्ठल केशव आणि मंत्र हा जपावा सर्वदा. हे मंत्र अरे नामाला काही काळ वेळ नाही दादा. काळ वेळ नाम चारित्र्य जोही पक्षी पाय महाराज म्हणते काळ वेळ नाम विचार. अरे तोही पक्ष या दोन्ही पक्षाचा उद्धार होण्यासाठी काय वेळ लागणार असं सतत नामस्मरण करा. तुमचा उद्धार तुमच्या पक्षाचा सुद्धा उद्धार होणार. तुमच्या पाही म्हणजे केवळ म्हणून काळवेळ नाम उच्चारिता नाही तोही पक्ष पायी उद्धरते. रामकृष्ण नाम सर्व दोषार हरी. म्हणून महाराज या जीवाचा उद्धार करणारे हरिनाम आहे. म्हणून तुम्ही नामस्मरण करा रामकृष्ण हरी. कारण त्या चैतन्य संप्रदायाची जी मालिका राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. मंत्र राम. राम हे शब्द राम शब्द आहे, कृष्ण शब्द आहे, हरी शब्द आहे. पण या शब्दात किती आपण तो उतीव आहे मला तैसा नव्हे. हे अक्षर नाही ते ब्रह्मबीज आहे. अक्षर नाही. तुम्ही बघा आपल्या घरी एक पाहुणा आला. आल्याच्या नंतर राम राम सोयऱ्याची मर्यादा झाली आणि आपलं पुण्य प्राप्त झालं. आता राम राम कोणी करायला का काय म्हणाले? नमस्ते हम तुम पुण्य हम समजते. महाराज म्हणते कारण आता त्याच्या पुढचा एक शब्द आहे. तुम्ही म्हणा कशाला म्हणा अवघड झाले आम्हाला कीर्तन करायला अवघड झाले. फोनवर ज्ञानपा तुकारा हे महाराज असं म्हटलं बघा तिची बदनाम का कळकळीची जात आहे. कुठेतरी एका जीवाचा उद्धार व्हावा हा आमचा संप्रदाय आहे. एका गावातून एका जीवाचा उद्धार झाला तर ते आमचं ते पुण्य आम्हाला श्रेय मिळेल म्हणून पुरा कष्टाला करते. आता बघा म्हणजे 7:30ला जयरा म्हटला 2 कार्यक्रम करून संध्याकाळी वास्तूचे कीर्तन आपण तुम्हाला हसणार. ही जी काय अवस्था कशासाठी? केवळ एका जीवाच्या उद्धारासाठी आपला परमार्थ आहे. पाया पडून करणारा कृष्णाजी आपण तुम्हाला या जपाचे प्रत्येक घरात प्रत्येक मंदिरात रामकृष्णाने जपाचं चालू आहे. चिंतन करत असताना हे श्रेय भू आपण तुम्हाला चिंतन करत असताना महात्मे सांगतात. म्हणून याच्या श्रवण तुम्हाला ही जी काही अवस्था म्हणून याच्या पुरतं साधन दुसरं नाही असं आणि घेऊन सांगतात. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात मला देव केवढा प्रेम आहे तुझी आन वाणी नका देवराया आणि बघू आवडसी ज्ञानोबाराय देवाबद्दल बोलतात आणि तुकोबाराय नामाबद्दल बोलतात. या बी नानी कससा पैसा धन बापू नामापेक्षा साधन कलियुगात दुसरं नाही. तुला आणि घेऊन सांगतो तू नामस्मरण कर असं महाराजांचं. यावी आणि कासता आपले साधन वाहतशा नरगती साधन. कुठं वनाला जायची वनी जाऊन या वनिताची तुला गेला वनात गेलं मन नाही निर्मळ तर काय करणार? माझ्यासारखा निघाला माझ्यासारखा निघाला बांधला गुरुची राहायला राम राम आता लंब आता त्या झोपडीमध्ये उंदर झाले आणि ते लंबुटी कातरली. आता लंबुटी कोण कातरलं? उंदीर. उंदराच्या विरोधात काय? मांजर लागते. मांजर पोचलं. मांजराला काय पाहिजे? दूध पाहिजे.
गाय घेतली, मग गाय दाखवायला एक माणूस माहिती वनी जाऊन या वनिता तुला गेला. पण बापू कुठं जायची गरज नाही, एकच आपण तुम्हालाच याद झालं का ती साया जागे वनांतरा सुखे कुठं घरात, घर सोडून कुठं जाऊ नको, घरातच त्याचं नामस्मरण कर. असं त्याला प्रल्हादाचा दृष्टांत आहे. हिरण्यकशिपूनं ज्या प्रल्हादाला एवढं गांजलं की मारण्याचा प्रयत्न, विष पाजवला, अग्नी टाकला, हत्तीनं तुडवलं, पण मला नामस्मरण नारायण नामाचा पण तुम्हाला नाही. हाय तरी तुझा देव कुठे नारायण, सर्व व्यापक आहे, जळीच तरी कशात पाष्ट्याने भरून उरला असे, शून्यस्थावर जन्मून व्यापून राहील अचळ. माझा सर्व देव सर्वात्मा सर्व पण तो वस्तू माझा भगवान परमात्मा भरलेला आहे. हाय काय मारलीला प्रगट झाला आणि हिरण्यकशिपूचा वध केला. कारण प्रल्हाद तिथे गेला का ठाईच एक देव आपण तुम्हाला भक्त प्रल्हाद. म्हणूनच मला प्रत्येक जीवाला छंद पाहिजे मला, म्हणून त्याला तुम्हाला देखील रुक्मांगदाकरणी एकादशीचा छंद तेने प्रमानंद प्रगटला, द्वादशी कारणे अंबऋषीचा छंद तेने प्रमानंद प्रगटला, प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद तेने प्रमानंद प्रगटला, एका जनार्दनी एकविध छंद प्रमानंद. असं त्या जीवाला त्याचा छंद लावला तर तो भगवान परमात्मा आहे. आमच्या जीवाला कोणतं छंद आहे? टीव्ही नाही ते आमचा छंद, आमचा छंद संसाराचा आहे, म्हणून कुठलं ते आपण म्हणून या न्यायाने मला सांगते केवळ याच्यापेक्षा दुसरं साधन नाही, कलियुगाचं साधन नाम आहे. म्हणून कलियुगा माझी करावी कीर्तने तेने नारायण युक्त हा विहा नेमयासी सारी बहु भाषण हे सगळेच आपण काय हे सगळं फक्त भगवंताचं नामस्मरण. म्हणून महाराज हे सगळ्यात सोपं आहे. महाराज तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेतो येते. आता शहाणा कुणाला म्हणावं, खूप वेळ मिळाला तर सांगून जातो. महाराज तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेतो. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तू घरा नारायण.
너에게 피사야서
पापाची होई. म्हणूनच महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तोडाग्नी मिळी समरस झाले तैसे नामे केले जगताहरी. किती तरी तुमची पाप होते महाराज पर्वताप्रमाणे आणि वधुली पोहणी नाही अशी भक्ती नाही जशी भक्ती ते पती ज्याला भक्ती नाही त्या पण भक्ती करून अभक्ती हो चिंता नाही महाराज. म्हणून महाराज पर्वताप्रमाणे पातळ करणे बदलले पाहूया. कारण पर्वतासारखे तरी पाप. अरे या नावाने काय काय झालेलं काय काय नाही आपण तुम्हाला तुकोबा आहे का सगळ्या संप्रदाय लोकांना विचारतो नामे तगला नाही पैसा त्यामुळे सांगा विवितो तुम्हासे संत मंत सिद्ध ऋषी. सगळ्या संप्रदाय असा नामानं तरला नाही कोणी सांगा. नाम घेता वाया गेला ऐसा कोण आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोण आहे. नामे तरला नाही असं नामानं वाया गेले असं मला कुठेतरी दाखवाच होतो उभा आहे. सगळ्या संप्रदायाच्या परिकर पावन करणारा असं या भगवंताचं नाम आहे. त्या नामापाशी चारही मुक्ती आहेत. म्हणून महाराज म्हणते सलोकता समीपता सायुज्यता निष्पन्नता. अरे भगवत स्वरूप व्हायची जी काही साधन आहे ती भगवंताचं नाम आहे. सगळं जाते पण अंड जाते बुद्धी जाते स्वदेह जाते परिहारी नाम नाते सगळं नाश पावणार महाप्रळय सगळं जण आहे. पण भगवान परमात्मा आणि भगवान परमात्मा हे नाम शिल्लक आहे. म्हणून परिकर पावन सर्वची क्रिया हरी आहे. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणाले सर्व देणे माया जाळ तुझे. प्रत्येक जीव मायेच्या जाळेत अडकले. तुम्ही सांगणारा नाही करणारे सगळं मायेच्या जाळेत. पण या मायेचा जाळा उगवणारा साधन हे भगवंताचं नाम आहे. बघा हरी हरी तुम्ही म्हणाले सर्व देणे माया जाळ. माया ज्ञानावरी ब्रह्मादिकाला त्याची मायेचा महिमा करा. तुम्ही आम्ही पामर जीव आम्हाला त्या मायेचा काय अंत लागणार आहे. म्हणून मला विचार करा एक दृष्टांत मला सांगितलं. कुत्रा घेतला कुत्रा ते लिहितात कुत्र्यापासून त्या घर मालकाकडे एकाचं काम आहे. त्या माणसाने गेट चोरा त्या माणसाने त्या कुत्र्याने पाडलं. लोली 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 करते कधी ते बालक जेवढं त्या कुत्र्याला हाडी म्हणलं का आणि इतकं लोली जास्त करते एक ग्रस्त चाललेला होता. त्या कुत्र्याला काय त्या मालकाचं नाव घर मालकाचं त्या मालकाचं नाव घेतलं. मालक खाली आला. ते कुत्रे आपण त्या मालकाला बोललो कुठे बोलायला लागले पायात बोलायला लागले. पायात बोलायला लागले. पायात बोलत असताना हे चंपी बसतीस का म्हणजे चंपी गर्दी करते का बसते. तसं त्या देवाचं नाव घेतलं तरी ही माया ज्ञानबा तुकाराम आहे. एवढं पावर आहे भगवंताच्या नामात. म्हणून नाम महिमा आम्हाला न कळल्यामुळे कुठेतरी आपण दुःखाला काढणे. म्हणून सकाळच्या पाया मागे चित्तशुद्धीचं साधनच या कलियुगाचं साधन भगवंताचं नाम. असे उच्चार माझ्या विठोबाशी तुम्ही भगवंत नामस्मरण करा. चित्त शुद्ध होते. शत्रु मित्र होतो आणि ज्याला परमपद यापासून तुम्हाला. म्हणूनच मला म्हणते नामाने जे काही आपण तुम्हाला जो परिकर पावन करणारे या भगवंताचं नाम आहे. पण तरली नाम
आणि तरली तरुण गेली, पण भरवसा म्हणजे विश्वास. मग तुका म्हणजे तुम्ही चाला याची वाटे आणि भरवशेने भेटी पांडुरंग. कोणती वाट? विठ्ठल नामाची वाट, नामस्मरणाची वाट. या वाटेने तुम्ही जा. म्हणून ही कशी वाट आहे? स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाव विठ्ठल. तुम्ही आम्ही केळी मेरी गदा उडया नंदे, ध्वज कुंचित करुण टक्के शृंगार निके करू. तुका म्हणे तेची नीट आणि जवळी वाट. ज्या योगाची जी की मार्ग आहे, मार्ग दोन सांगितले, एक विहंगम मार्ग, एक पिंपळीका मार्ग. विहंगम मार्ग म्हणजे योगाची वाट आहे. योग काय साधायचं? मुझत्वाला काढलं, कुंभकाचा वैवेचका लागणं साधाय काही. जरी नाही काम झाली की घेतली साधं आहे. म्हणून तू काय म्हणा, कोणीच साधो गोरांजने आम्ही नव्हतो त्या वाटा, पंढरीच होता. गोरांजन साधन असं आहे, ते साधनाचं चिंतन करत असताना गायचं शेण घ्यायचं, जसं गुडघ्याला लेपल्यासारखं शरीराला लेप द्यायचं. लेप देऊन त्याला उन्हात वाळवायचं, खाली थांबून. एक गौरी वाळायला किती दिवस लागते त्याला? एक गौरी वाळायला किती दिवस लागतात? एक दिवस म्हणतात. सगळ्याच ऐकून मी सांगतो, गौरी वाळायला किती निदान निदान 4, 5, 7, 8 एवढं म्हणायचे आपल्याला. खडक जरी गौरी वाळायची असेल तर 8 दिवस. एवढं जसं त्या गुडघ्याला लेपल्यासारखं लेपले, हे वाळायला किती दिवस उन्हात थांबावं लागते? वाळजू पर्यंत उन्हात थांबावं, रात्र दिवस तिथं थांबावं. आणि त्याला काडी वाळ्याच्या नंतर काडी पेटीचं पीठ व्हावं. जळत जळत आलं राहिलं तर देव आहे, नाहीतर गेलं तर असले अवघड साध्य कशाला करतात? म्हणून तुकाराम महाराज कोणीच साधो गोरांजने आम्ही नव्हतो त्या वाटा, नाचू पंढरीच होता. म्हणून नामे हे परिकरे, नामाने अनेक तरले, तरती हा भरोसा. अरे तरले नामे, कोट्यान नामेची तारली, कोट्यान वैकुंठी, नामेची वैकुंठी. पैसे त्या स्वरूपाला या कलियुगाचं साधन भगवंताचं नाम आहे मला. या नामानं सगळे पाप करतात. धरती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. शुद्ध अवस्था प्राप्त होते. नारी आणि नर, नारी म्हणजे स्त्री आणि नर म्हणजे पुरुष. आणि महापापी सुद्धा परंतु महाराज यामधून नाम पण. केव्हा तुम्हाला समाधान होते बापू? किती पैसे देतात तुम्हाला समाधान आहे? कुणाच्याही पाया पडतेला आणि पैसे आम्ही देतो, तुम्हाला समाधान? मग कधी समाधान मिळालं देवाला? जोपर्यंत आपले पाप आपल्यातून जाणार नाही तोपर्यंत आपल्याला समाधानी मिळणार नाही. झाली पापा तापा तुटी, दैन्य केले उठा उठी, झाले समाधान कवा येते? हे सगळे आपल्यातले गेल्याच्या नंतर समाधानाची वाट. तर पोराचं लगीन केलं, समाधान का? तरी तुम्हाला समाधान शब्द सहज आहेत, पण या समाधानाचे किती अटल करावं लागते? म्हणजे एक चहा आपल्याला प्यायचा समजा, एक चहा प्यायचा तर किती वस्तू लागतात? सूर लागते, भगुने लागते, साखर, जाळ लागते, लाकडे लागतात.
हा? पत्ती, साखर, पत्ती साखर हा? गॅस गॅस बरं, काय म्हणायचं तुम्हाला? हा? एक चहा पियायचा असेल तर केवढं करावं लागतंय? मग एवढा मोठा देव आपल्याला जर करायचा असेल तर काय करावं लागेल? अरे साधा संसाराला एवढी आता तर तेवढं भगवंताचं नाव आहे त्याला. म्हणून मला म्हणते काही आताच्या मार्गाला लागू नकोस, एकच त्याचं नामस्मरण कर, सगळे त्याच्यात आहे. सर्व ही सर्व जगती दोषाचे डोंगर, दोषाचे डोंगर जरी तुमच्या पाठीमागे राहिलं, अन्य चिंतो या त्याचं नामस्मरण कीर्तनाचे नाते कीर्तन हे कोणतं आहे? कीर्तन हे काय आहे? कीर्तन नाहीये. कीर्तन हे नामघोष करती गिरलज हरीचे दास, सकळ होत मले रस सुरती पास. आपल्याला एकच बंद माहिती आहे, चडीचं बंद. किती बंद आहे? महाराजाचं असं बंद आहे, अनुबंध. ही सगळी जी असे 12 बंधने या जीवाला या बंधनात मुक्त होण्याचं म्हणून महाराज 88 त्याचं चिंतन करा, डोळ्यानं पाहायचं होतं. म्हणूनच त्याला एका ठिकाणी तुकोबारे म्हणतात, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे स्वसे मन झाले आहोबरी, परत मागावे बंधनापासून उकळलेल्या गाठी एका लिपिकीच तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध सर्व दोष त्या भगवंताच्या नावाने जाते आणि रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्व अनावर वाचा. म्हणून महाराज म्हणते या भगवंत नामाने अपवित्र शरीर पवित्र होते दादा. एवढं परिक्रम हरिपाठ कीर्ती कुठे जरी गाय तपाचे सामर्थ्य तपेला चिरंजीव मात्र पित्र त्या नामाने काय होते? मात्र पित्र सगोत्रापार चतुर्भुज. आता चतुर्भुज कोण आहे? देव आहे. त्या देवात का म्हणे देव मला विठ्ठले काम क्रोध केले. ज्यावेळेस यांची बोलवण झाल्याच्या नंतर मनाला समाधान, म्हणून समाधानीचं साधन भगवंताचं नाम आहे. म्हणून 88 जगतील पापे जन्मांतरीचे जगती सारा सुखी येतो मारत म्हणते आपल्या घरी येण्याचं साधन सगळ्यांनी आपण तो महाराज सगळ्या महाराजाचा दृष्टांत आहे. अनेने चिंतोया नामस्मरण करणार, कारण ज्याची अवस्था देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा या न्यायाने जर नामस्मरण केलो तर त्या नामाचं अनुभव, त्या नामाची बेनिफिट जीवाला जीवमुक्त होतो. मला एवढं पावर त्याच्या नामात आहे. नाम घेता नामाच्या चिंतने वरती 12 वाटे नामाचं एवढं साधन आहे. म्हणून तुम्ही सगळ्याला नामस्मरण करा. कारण सर्व दोष पर्याय सुद्धा वास्तूचा, म्हणून मी केव्हाही म्हणतो वास्तू बोलतच आहे. वास्तूचा दोष परिहार होण्यासाठी ही पूजा भजन. कारण वास्तू भजन का करावं? जागेचा दोष, मातीचा दोष, आता काही भजने काही नाही, काही नाही. तरी पण
सलाड कुठं पडलेली असते त्याचा दोष असते, जागेचा दोष लागते का, शिमटाचा दोष त्या जागेचा, कोण्या जागेचं शिमट येते ते दोष आहे. म्हणजे या सर्व दोषाचा परिहार करण्याचा भगवंताच्या नावाचं सुंदर म्हणून वास्तुपूजन का करावं, पूजा का करावं, त्याला एक छान जसं एक न्याय सांगत असताना मागीच्या वेळेस शंकराचार्य दैत्याने ब्रह्मदेवाचे वेद आपण सोडले. ज्या ब्रह्मदेवाने भगवान परमात्म्याकडे आल्याच्या नंतर शंकासुराचं वध करून शंकासुर दैत्याला मारण्यासाठी मत्स्यावतार घेतला मला देवा. पहिला अवताराचे काही 10 अवताराचं चिंतन करत असताना शंकासुराचं वध करण्यासाठी शंकासुराचं घर समुद्राच्या खाली होतं. समुद्रात मासा झाला, शंकासुरानं वध केला. शंकासुर प्राण जाताना शंकासुर दैत्याने म्हटलं, माझं काहीतरी जगात आपण नाव ठेवा. म्हणून पहिली पूजा शंकरपूजा आहे. कोणती पूजा करत असतात म्हणून ज्या देवा घरात ज्या देवाजवळ शंका नाही, म्हणून किती जरी निर्मा लावून ठेवलं तर शंकानं पाणी टाकत तर ती पूजा पवित्र आहे. तुम्ही निर्मा लावून देवा काही शंकाचं पाणी त्या देवाला नाही भेटत, ती पवित्र पूजा आहे. शास्त्र सांगते पण आमच्याकडे काय नाही. त्या शंकासुराला एवढं मान दिलेलं आहे, कारण देवच तयार करतो, माते मी तयार करते. असंच एक चरित्र आहे. हे उदंड झालेले राक्षस, त्यांनाही तो देव आपण मारला आणि त्यांनी सुद्धा असं मागितलं की आमचं काहीतरी जगात नवं ठेवा. त्यावेळेस बापू ज्यांना नवं घर बांधते त्या घरात तुमचं वास्तव्य, ज्या दिवशी तुमची वास्तुपूजा उरली त्या घरातून तुमचं तुम्ही जुनं घर सोडा, नव्या घराला. म्हणून आज ते 2 लावण्याकडे काही केलेत का नाही माहिती काय का म्हणे मी बघितलेले. ते 2 कोणी पूर्वीचे राहायचे. आता तिथून आता त्यांनी कोणतं तर घर बघते महाराज म्हणते चिंतन करत असताना ही जोपर्यंत वास्तुपूजा त्या वास्तू त्यांचे जे आपण बोलून करत नाही तोपर्यंत ते वास्तू त्याला अशांती असमाधान त्या वस्तूची चिंता नाही. म्हणून याच्यासाठी बाकीचा दोष जाग्याचा दोष बघा किती रामायणात दृष्टांत झालेला आहे. सुंदर सुंदर 2 भाऊ सख्खे भाऊ सख्खे भाऊ पक्के वेळी का होतात त्याची कारण आहे. कनक आणि कांता सख्खे भाऊ पक्के वैरी का होतात ही 2 दाखल आहेत. ते एक स्त्री मोहिनी स्वरूपात एक स्त्री त्या जंगलात आली. त्या स्त्री स्वरूपात आपण तुम्हाला त्याने म्हणते माझी बायको, त्यानं म्हणते तर 2 भाऊ आपण बांधलो मेली बा आणि ते दोष त्या आपण तो मेली त्याचा दोष त्या जागेवर. आणि राम लक्ष्मण सीतामाईच्या वनवासाला जाताना त्या जागेवर एवढा निष्फळतेची सेवा करणारा लक्ष्मण त्या जागेवर गेल्यावर बदल जवान बायको सोडायच्या का म्हणते माणसाची बुद्धी कशी पडते, ते जागेचे गुण आहे, त्या मातीचे गुण आहे. म्हणून हे सर्व दोष परिहार करण्यासाठी भगवंताचं नाम आहे, सर्व दोष निवारण करणारे म्हणून तुम्ही नामस्मरण करा. अनंत जन्माचं पाप जरी असले तरी पाप जळाले पळाले त्याचे अनेक चिंतन आपण म्हणून की ते नाम या तुम्हाला रामकृष्ण हरी. राम हे उच्चार केल्याबरोबर आचरणाचं गुण येते. कृष्ण उच्चारल्याच्या नंतर उच्चारण्याचं गुण येते. आचरण आणि उच्चार करून या पुण्याईने सर्व दोष करणारं त्याचं नाव आहे हरी. राम कृष्ण हरी म्हणून विठ्ठल केशवा मंत्राला सदा सर्वदा सदा नाम
करू हरिकथा तेने समाधान सर्व सुखदायको सर्व आनंदा आनंदे निर्भर आनंदे निर्भर म्हणजे तिथं आता काहीच नाही दुःखच नाही दुःख हो नाही कदाच तिथं दुःखच नाही दादा सगळं सुख आहे त्या सुखाच्या प्राप्तीचं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे म्हणून तुम्ही नामस्मरण करा हीच माहिती या अभंगाने तुम्हाला सगळ्याला सांगण्यासाठी म्हणून सगळ्या साधनाचं एक भगवंताचं नाम आहे म्हणून 88 उच्चारामध्ये विठोबाचे नाम 88 प्रेमानं प्रेम शिकव राम प्रेम शिकव श्याम त्याचं आपण तो प्रेमाने त्याचा आपण नामस्मरण करायचं तर त्या नामावर विश्वास ठेवा तरच या जन्माचं उद्धार आहे नाहीतर मग का म्हणे जन्म आल्याची साथ विठ्ठलाची देखील त्या नाम साधनाने तो विठ्ठल भगवान परमात्मा सगुण साकार गुण नामधारक जो आहे त्याच्या मागे पावन म्हणून मला म्हणते अपवित्र शरीराला पवित्र करते त्या पवित्र शरीराची ज्याला संगती घडते त्याला म्हणूनच पवित्र तो देह वाणी देह जो मध्ये अच्युत सर्वगा अच्युता या नाम गोविंद गोविंद म्हणा लागली अच्युत मग गोविंद ते काय एक नाही मग त्या पण तो महाराज म्हणून त्याला म्हणते पवित्र तो देह वाणी म्हणून जो वदे अच्युत सर्वका तयाच्या चिंतने धरतील दोषी नारदाच्या भेटीमुळं वाल्मिकाचा महर्षी पद प्राप्त आणि राम अवताराला येण्याच्या पूर्वी रामायण यांनी रचली आणि ज्या रामायणात लिहिल्याप्रमाणे अखिल कोट ब्रह्मांड नायक वर्तोने दार्मिन नामा अक्षराला कुठं खाडाखोड केली नाही जसं वाल्मिकाने लिहिलेलं आहे तसं वागून राम आपण अवतार संपवलेला आहे त्याचे कारण काय हे कशाचा महिमा आहे नामाचा महिमा म्हणून तुम्ही नामस्मरण करा हेच मला म्हणजे सोपे आहे सर्व शहाणा तो धनी येतो येते जलगती सायाच धामे मनांतर सुखे तुला विश्वास किती बळ आहे विश्वासात किती बळ आहे महाराज एका गावात असंच महाराज असा साधू त्या गावात आला साधूचा मुक्काम करतो मंदिरात एक भक्त होता त्या भक्ताने नित्यनिमित्त मंदिरात करत असताना त्या महाराजाची घटला त्याला त्यांची व्यवस्था त्याच्यात महाराज तुम्ही काही उपदेश देता का उपदेश उप म्हणजे हे सर्व ध्यानावर करा समजे याच्या पलीकडची काय अवस्था त्याचं नाव उपदेश
देश, उपमध्ये ही सृष्टी, हे नाचणारे जाणारे याच्या पलीकडचा जो अवस्था या जीवाला मिळणारी, ज्या सुखातून जीव ओलांडलेला आहे आणि त्या सुखाला प्राप्त होण्याचं साधनच भगवंताचं नाम. आपण त्या सुखातून वजा झालेले आहे. पण या अविनाशी सुख भगवान परमात्म्याचं एक अंश आहे. गीतेत बोललेले आहे मला, सर्व ही जीव अंश आहे. भगवान परमात्मा म्हणतो अर्जुनाला सांगितले, हे सर्व जीवांश तेच आपण तुम्हाला त्यावेळी शिकवतो. का होच मी बाबू सगळ्याला मला झालेले आहे. कुणाला उपदेश घ्यायचा असेल तर तुम्ही या. सकाळी स्नान केली, आपल्या स्थानावर बसलो, महाराजांनी त्यांची पूजा विधी काय व्हायची झालं. चालू झाली की लाईन. महाराजांना अष्टाच्या पियाला सुद्धा वेळ नाही. मला लागली लाईन, प्रत्येक अशी लाईन तुम्हाला संध्याकाळची 6 वाजले. महाराजांना अष्टा महाराजची बीपी वाढली महाराजांची. बीपी वाढल्यामुळे आलं पाप घरी सारखे मला होते, चल सर म्हणतात, चल सर हेच उपदेश घट्ट झालं. रोज देवाची पूजा करायची, हे चूप करायचं. विश्वास म्हणतो, विश्वासावर बोलतो. बरं आपण तो महाराज झाला, 1 वर्ष झाले आणि 6 महिन्यामध्ये त्या गावात माझे शिष्य एक म्हणून महाराजांनी त्या गावाला भेट द्यावं म्हणून त्या महाराजांनी त्या गावाला होती नदी अशी भरून चाललेली, पलीकडून अलीकडे येता येत नाही. अलीकडचा माणूस पलीकडे जाऊ शकतो, एवढी नदी भरून चाललेली आहे. महाराज आपण तो आले, थांबले त्या नदीच्या काठीवर. इकडे अलीकडे शिष्य होता, त्यांना आपलं ते शेत होतं, त्यांना पाहिलं आम्ही बापरे महाराज आले तर का महाराजाला आणावं कसं. पण नदीतून पलीकडे जायची कुणाची धैर्य नाही. गाव जमा झालं, गावातले शिष्य सगळे आले महाराजांचे, पण जाण्याची कोणी तयारी करत नाही. सगळ्याच्या मागून याला कळलं कुणाला, त्याचं नाव काय, त्याला कळालं. टाकले तो घुमडत, टाकलं घुमडे आला म्हणतो, का झाले का झाले. महाराज 3 दिवस झाले, फळा नाही, जेवण नाही, काय नाही. महाराज उपास या असं बाई घुमडे टाकलं, चल 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 चल. महाराज गेलं, महाराज सुद्धा पैसा असं त्याला दिला. ते तिकडे आले आणि त्याला विश्वास नाही महाराज आला. आता आमची गती तेच आहे. म्हणून तर काय होत नाही, ज्याचा विश्वास महाराजांवर नाही शिष्याला कसा विश्वास. एक तर मग महाराज सुद्धा परेशान. महाराज बसा, महाराजाला विश्वास नाही, कुठे मंदिरातून सोडता येईल माझ्या म्हणते म्हणते माझ्या विश्वास आहे नाही महाराज. बसा आणि कसं बसा महाराज. महाराज कस खाऊन बसले, काय होईना बसले महाराज. चल सरळ म्हणजे आज पहिला ती वेळावर आलो महाराज. आता ह्यानं आणले त्याला पाय पडायला वेळ नाही. काय एक नवला होईल बापू, कारण विश्वासात एवढं बल आहे महाराज. असं देऊन विश्वास नसेल तर त्याची काय गती असेल. म्हणून बापू फक्त तरले तरती नाम तरले तरुण गेले. अरे राघव सागरात पाषाण झाले, कैसे तुकोबाचे अभंग रचले. नामात केवढी ताकद आहे महाराज. एक दिवशी रामचंद्र प्रभू लवकर शेतू म्हणून सगळे झोपल्याच्या नंतर उठले आणि आपण तू गेले लवकर काम. मोठा घेऊन टाकले, मरीच केलं, त्याच्यापेक्षा धाकटे घेतलं ते टाकलं, त्याच्यापेक्षा धाकटे घेतलं तेही टाकलं. आता काय शेती किंवा आपण पडलं, चलता पडलं तर मागे पडतात, बघता पुढे बघतात, काम पुढे बघ नाही. मागे बघितलं चतुर्थी
बजरंगबली मागेच आहे. आणि त्यावेळेस राम विचारतात कवालाच बजरंग पहिल्या दगडाला चालू, पहिल्या दगडाला चालू. मग काय याचं कारण? तुझ्या नामाचा महिमा तुझं काही मी श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोडी असायची. म्हणून एका बंड्यावर रा आणि एका बंड्यावर राम, त्या नामाची जेवढी ताकद आहे त्या तुझ्यात. म्हणून तुझ्या नामात जेवढी ताकद आहे ते तुझ्यात नाही रामा. पावर भगवान नामाचं. म्हणून महाराज म्हणते नामास कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची नरगती साऱ्या झाले मनांतरा, सुखे येतो घरा नारायण काहीच बैसून निकाला एक चित्त आवडीने रामकृष्णाय विठ्ठल केशवा मंत्रालय पावस या बिन आणि कापता साधन वाहतशा तुका म्हणे सोपे आहे सर्व. हे ताकद कशी आहे? तुम्ही रामायणाचा शहाणा कोण आहे? इकडे अभंगामध्ये लिहिलं हनुम्या शहाणा. कोण आहे शहाणा? म्हणून आज चरित्र रामायणाचं चरित्र कोणावर आहे? शहाणा कोण आहे? हनुमंत आहे. जेने राम सीता भेटली, रामाची सीतेची भेट घातली, कोण आहे शहाणा? हनुमान. आम्ही संसारातले शहाणे परमार्थातले तुम्ही म्हणा. म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्व भूमी, शहाणा तो घरी येतो येते. जसा हन्म्या शहाणा कशाने झाला? भगवत त्याच्या नामाने शहाणा झाला. तसा आम्ही बी सुद्धा त्याचं नाम घेतलं तर आम्ही बी शहाणा, नाहीतर येतात. म्हणून महाराज म्हणते तुका म्हणे सोपे आहे सर्व भूमी, शहाणा तो घरी येतो येते. नरगती साऱ्यास जावे मनांतरा, सुखे येतो तुका.
नलगाते साया जागे वना